मित्रांनो, अमरावती महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर आता अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कंबर कसली आहे। मंगळवारी झालेल्या महत्त्वपूर्ण गुन्हे आढावा बैठकीत त्यांनी शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे तातडीने आणि कायमस्वरूपी बंद करण्याचे कडक आदेश दिले आहे। मित्रांनो, प्रलंबित गुन्ह्याचा तत्काळ निपटारा, गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक आणि शहरातील अवैध व्यवसायांवर कठोर कार्यवाही या त्रिसूत्रीवर विशेष भर देत आयुक्त ओला यांनी पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले। कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला। मित्रांनो, शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फरार गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहे। मटका, जुगार, अवैध दारू विक्री, सट्टा, गांजा व इतर अंमली पदार्थांचे व्यवहार यासह सर्व बेकायदेशीर धंद्यावर कायमची टाळेबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे। शहरात कुठेही छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी थेट जबाबदार धरले जातील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले। मित्रांनो, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांच्या तपासात गती आणून ते प्रकरण तातडीने निकाली काढण्यासाठी नवीन रणनीती आखण्याचे निर्देश देण्यात आले आहे। मित्रांनो, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक निर्माण करण्यासाठी रात्रीची गस्त वाढवणे, संशयितांची कसून चौकशी करणे तसेच संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले। या बैठकीला पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते। सहसुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून मिळाले आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।